गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ठाणेकरांसाठी गुड न्यूज आहे। ठाणे डम्पिंगचा प्रश्न सुटला आहे। मौजे शीळ इथल्या वन खात्याच्या जमिनीमध्ये बंद पडलेली खदान ठाणे महापालिकेला घनकचरा शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात येणार आहे। पर्यावरण विभागाच्या अपर मुख्य सचिव श्रीमती मालिनी शंकर यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पर्यावरण परिणाम प्राधिकरणाने हा निर्णय घेतला आहे। इथे संकलित होणाऱ्या जवळपास 400 टन ओल्या कचऱ्यावर एरोबिक कंपोस्टिंग पद्धतीने खत निर्मिती करण्यात येणार आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा समस्या सुटलेली आहे। साधारणपणे 2.5 एकर एवढी जागा आहे आणि इथे जवळपास जे आता ओला कचऱ्याचं जे एरोबिक कंपोस्टिंग करण्याच्या संदर्भात आपण तिथे प्रयत्न करतो, जेणेकरून आज 600 मेट्रिक टन कचरा ठाणे शहरामध्ये जमा होतो। त्यातील जवळपास 400 टन कचरा हा ओला कचरा म्हणून गणला जातो। त्या ओल्या कचऱ्यावर एरोबिक कंपोस्टिंग पद्धतीने आपण शास्त्रीय पद्धतीने आपण त्याची विल्हेवाट लावणार आहोत आणि ते खत निर्मिती आपण करणार आहोत। त्याच्यामुळे एक मोठं पाऊल घनकचऱ्याच्या निमित्तानं म्हणता येईल। हे झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।